नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा पनीर पुलाव बनवणार आहोत। तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात। इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे आणि 2 फुलपात्री भरून बासमती तांदूळ घेतला आणि तो मी वरतीच शिजवून घेतलेला आहे। पाणी, भरपूर पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल, पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा लिंबू रस पिळून हा भात मी शिजवून घेतलेला आहे। असा त्यामुळे हा मोकळा भात असा शिजलेला आहे आणि लिंबाचा रस याच्यामध्ये घातलेला आहे जेणेकरून या तांदूळाचा रंग म्हणजे भाताचा रंग पांढराच राहतो लिंबाचा रस घालून आपण हा भात शिजवल्यावर। 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। काही खडे मसाले घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंगा, मिरी, 1 चक्री फूल आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। इथे 2 डब्बू मिरच्या, 2 कांदे आणि एक मोठं गाजर मी उभं चिरून घेतलेलं आहे। आणि इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, आपल्याला 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला लागेल। इथे पाव वाटी कॉर्न म्हणजे स्वीट कॉर्न आणि फरसबी हे थोडंसं मी वाफवून घेतलं आधी 3 ते 4 मिनटं आणि ते आपल्याला लागणार आहे। आणि या इथे आलं, लसूण, मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे। तर साधारण आपल्याला हे 1 टेबलस्पून लागेल आणि 2 चमचे आपल्याला तेल लागेल। तर आता आपण हा पुलाव बनवायला सुरुवात करूयात। तेल तापलेलं आहे, आता त्याच्यामध्ये इथे ना मी जिरं घालत आहे। 1 चमचा जिरं घालूया, अर्धा चमचा हिंग घालूयात। हे खडे मसाले घालायचे सगळे। कांदा घालूया, आणि कांदा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये बनवलेलं आपण हे जे वाटण आहे ते वाटण घालायचं आहे। कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये आता ही आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया। ही मी पेस्ट अशी बनवून ठेवते म्हणजे आपल्याला कशात घालाय भाजीमध्ये किंवा आणि कशात घालायला ती पटकन तयार असते, त्यामुळे आपण घालू शकतो। मी आलं, मिरची, लसूण हे मिक्सरमधनं कायम वाटून ठेवते, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून वाटते जेणेकरून हे खराब होत नाही। आता हे 1 मिनटं आपण परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये गाजर आणि शिमला मिरची घालून ते पण परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये गाजर घालूया, गाजर 1-2 मिनटं परतून घेऊया आणि मग नंतर शिमला मिरची घालूया। गाजर परतून झाले, त्याच्यात आता ही शिमला मिरची घालूया, ती पण 1-2 मिनटं परतून घेऊया आणि मग त्यामध्ये वाफवलेले स्वीट कॉर्न आणि फरसबी घालूया। शिमला मिरची पण परतून झालेली आहे, त्याच्यामध्ये आता हे स्वीट कॉर्न आणि फरसबी घालूयात। नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता याच्यात चवीनुसार मीठ घालूया। भातामध्ये मीठ आहे त्याप्रमाणे याच्यात घालायचं आहे, कमी वाटलं तर परत घालू शकतो। नंतर बिर्याणी मसाला घालूया, मिक्स करूयात। आता याच्यामध्ये हे पनीर घालायचं आहे आणि इथे 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। पनीरमध्ये सगळे मसाले छान मिक्स झालेले आहेत। आता याच्यामध्ये हा शिजवलेला आपण भात घालूयात।
आणि हलक्या हाताने हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भात छान मिक्स झालेला आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपण हा शिजवून घेऊया, कारण हा आपण 80% भात शिजवलेला आहे. तर आता याच्यावर झाकण ठेवून आपण हा शिजवून घेऊयात. भात पुलाव आपला छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालूया आणि हलक्या हाताने परत छान हे मिक्स करून घेऊया. मस्त गरमागरम असा आपला हा पनीर पुलाव खायला तयार झालेला आहे. आता आपण तो सर्व करूयात. मस्त गरमागरम झटपट होणारा असा आपला हा पनीर पुलाव तयार झालेला आहे. हा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा. आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.